आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातल्या इंजिनिअरिंगची एक अशी कमाल की ती तुम्ही पाहून थक्क व्हाल। हे पाहिल्यानंतर असं वाटतंय ना की एखाद्या बाहेरच्या देशातलं आहे, मग तो चायना असेल। खास करून आपण चायना बिनामध्ये असल्या काही गोष्टी पाहतो, आपल्याकडे त्या सत्यात उतरतील की नाही याच्यावरती सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा प्रश्नचिन्ह मला असं वाटतं आपल्या सगळ्यांसमोर होतं। पण आता ते शक्य होतंय, ते आपल्याला दिसतंय आणि आपला देश कुठेतरी बाहेरच्या देशांशी अगदी टक्कर घेतोय असंच आपल्याला वाटतंय। आणि त्यातलाच हा एक महाराष्ट्रातला महत्त्वाचा प्रोजेक्ट, त्याचं नाव आहे मिसिंग लिंक। तुम्हाला अनेकांना माहिती देखील असेल। हा मिसिंग लिंक प्रोजेक्ट इतका महत्त्वाचा आहे की त्याचं आपण शब्दात वर्णन करू शकत नाही। हे इंजिनिअरिंग मार्वेल अत्यंत महत्त्वाचं आहे, खूप मोठं आहे, महाराष्ट्राच्या सौंदर्यात भर पाडणार आहे, किंबहुना देशाच्या सौंदर्यामध्ये देखील भर पाडणार आहे। पण हा प्रोजेक्ट फक्त सौंदर्यासाठी नाही, हा प्रोजेक्ट इतका महत्त्वाचा आहे की तुम्ही त्याचं शब्दात खरंच वर्णन करू शकत नाही। इथून पुढे चालू होणारा हा आहे लोणावळा घाट। तुम्ही अनेकांनी इथे प्रवास केला असेल। इथे इतके अपघात होतात की कित्येकांना आपला जीव गमवावा लागतो। या घाट माथ्यावरतीच आपण गेल्यानंतर आपल्याला दिसतं की ॲम्ब्युलन्स उभ्या असतात, अपघातग्रस्त पोलीस उभे असतात। ते सगळं पाहिल्यानंतर काय वाटतं जीवाला की किती माणसं इथं मरत असतील। पण हा प्रोजेक्ट त्या सगळ्या दुर्घटना दूर करणार आहे। तो प्रोजेक्ट फक्त सौंदर्यासाठी उभा केलेला नाही आहे, तो प्रोजेक्ट कित्येक जीवांना मला असं वाटतं हमी देणार आहे। त्याच्यामुळं हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे। हा जो मिसिंग लिंक पाहताय हा त्याचा पहिला वायाडक्टचा प्रकल्प जो पूर्ण झाला आहे। त्याची लांबी 850 मीटर आहे आणि हा जो बोगदा आहे जो पहिल्यांदाच आपल्याला लागेल मुंबईकडून जाताना तो 1.7 किलोमीटरचा आहे, म्हणजे 1.7 किलोमीटरचा हा टनल आहे। हे सगळं मी जेव्हा पाहिलं मी अक्षरशः थक्क झालो की हे सगळं नक्की उभं केलं कसं। या डोंगर दऱ्यांना चिरत या सगळ्या गोष्टी उभ्या राहिल्यात, ज्या खरोखरच येणाऱ्या काळामध्ये बाहेरच्या जगाला दाखवून देईल की आम्ही देखील तुमच्यापेक्षा कमी नाही। आणि हे सगळं पाहताना खरोखरच मन अगदी प्रसन्न होत आहे की हे आपल्या महाराष्ट्रात देखील आहे। ही जी मधली बाजू पाहताय, ही जी पुढची बाजू पाहताय, ही अक्षरशः तुम्हाला चकित करून टाकेल। हा जो वायाडक्टचा मधला प्रकल्प तुम्ही पाहताय तो इतका भव्य आहे, इतका मोठा आहे की हे सगळं पाहताना आपण आपल्या भारत देशात नाहीच आहोत असंच तुम्हाला वाटेल। हा देखील 850 मीटरचा वायाडक्ट आहे, पण हा सगळा केबल स्ट्रे ब्रिज आहे जो मध्ये या 4 स्तंभांवरती उभा राहणार आहे। त्याची उंची कमीत कमी 170 ते 180 मीटर आहे। पण मी जेव्हा हे सगळं पाहत होतो अक्षरशः मी अवाक झालो होतो। खरोखर आपला महाराष्ट्र प्रगती करतोय, आपला देश प्रगती करतोय आणि हे सगळं शक्य होतंय। माफ करा मी राजकीय नावं घेतोय, पण नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली खरोखर देशामध्ये असं खूप काही नवीन पाहायला मिळतंय। या सगळ्या गोष्टी अभिमानाच्या आहेत, या सगळ्या गोष्टी छाती फुगवणाऱ्या आहेत। हे इंजिनिअरिंग छोटं नाही आहे। हे जे आपण पाहतोय हे आपल्याला ड्रोनच्या ह्याच्यामध्ये दिसताना सहज वाटत असेल, पण ते उभं करताना ती इच्छाशक्ती, ज्या माणसाने हे डोकं लावलं, ज्या इंजिनियर्स, ज्या कंपन्या इथं काम करतायत, खरोखर त्यांना सॅल्यूट आहे। आणि याच्या पुढं निघणारा जो पुण्याकडे जाणारा बोगदा आहे तो कमीत कमी लोणावळ्याच्या खालून 9 किलोमीटर लांबीचा आहे, जो पलीकडे निघतोय, पलीकडे आपल्या हायवेला जाऊन कनेक्ट होतोय। ही छोटी बाब नाही आहे। या प्रोजेक्टमुळे या घाटातलं अंतर कमी होईल ते होईल, त्याच्यानंतर कित्येक ॲक्सिडेंट कमी होतील। तिसरी गोष्ट म्हणजे आपण देशाला जगाला दाखवून देऊ शकू की आमच्या महाराष्ट्रात आमच्या नजीक एक असं इंजिनिअरिंग मार्वल आहे की इथं आल्यानंतर प्रत्येकाला ते पाहावंसं वाटेल। या सगळ्या प्रोजेक्टमुळे अनेक जण मला सांगत होती की वनसंधारण, आपली जंगलं तोडली जात आहेत, ती नाश होतोय त्यांचा। निश्चित सरकारनं याची देखील काळजी घ्यावी की आम्ही जेवढी ही कन्स्ट्रक्शन उभी करतोय, जेवढ्या ही कन्स्ट्रक्शनसाठी वनं तोडली जात आहेत, जेवढ्या ही कन्स्ट्रक्शनसाठी आम्ही झाडं तोडतोय,
त्याचा कुठे ना कुठेतरी दुसरीकडे जाऊन ती लावावीत, या मताचा वैयक्तिक मी आहे. कारण आपण असे इंजिनिअरिंग मार्वल कितीही उभे करत राहिलो तरी आमचं वनसंधारण आम्ही बिघडवतोय हे मात्र नक्की. हा जो टनल पाहताय तो पुण्याकडे जाणार आहे, 9 किलोमीटरचा आहे, लोणावळ्याच्या खालून जातो आहे. किती मोठी गोष्ट आहे ही इंजिनिअरिंग. तुम्ही जेव्हा अशा ठिकाणांवरती जाता तेव्हा तुम्हाला समजतं की नक्की हे कसं उभं राहतं आहे. इकडून येणारा हा जो मिसिंग लिंक आहे मुंबई बाजून, तुम्ही पाहाल तर या संपूर्ण घाटाला येणाऱ्या काळामध्ये इथे कित्येक ट्रॅफिक कमी होईल, इथले कित्येक अपघात नष्ट होतील, ते होणार नाहीत. किंबहुना तुमचं अंतर देखील कमी होईल आणि तुम्ही सरळ मार्गाने सुसाट वेगाने जाऊ शकता. इथे कित्येक ट्रक ब्रेकडाऊन होतात, कित्येकांचे ब्रेक फेल होतात, कित्येक अपघात होतात आणि मृत्यूचा नुसता सापळा होतो या ठिकाणी. पण हे इंजिनिअरिंग मार्वल, हा जो मिसिंग लिंक प्रोजेक्ट आहे, या सगळ्यावरती मात करेल आणि खरोखर येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये काहीतरी असं नवं उभं करेल की जिथं अनेक जण आल्यानंतर डोळे विस्फारून पाहत बसतील.